आजकालच्या चुकीच्या सवयी जसं की स्मोकिंग, फास्ट फूड, दूषित हवामान, बॅक्टेरियल इन्फेक्शन, पाळीव प्राणी आणि धूळ या सगळ्यांमुळे वेगवेगळे विकार होत आहेत. जसं की दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, वारंवार शिंका येणं, त्वचा विकार. तर या सगळ्यांवर खात्रीशीर उपाय फक्त डॉक्टर विजय महाडिक यांच्या विजयी भव आयुर्वेद होतात. तर स्क्रीनवर खाली आणि नंबर दिला त्यावर लगेच फोन करा आणि उपचारांना सुरुवात करा. धन्यवाद. बालदमा, दमा, जुनाट सर्दी, धुळीची ॲलर्जी, खोकला यावर खात्रीशीर उपचार डॉक्टर विजय महाडिक यांचे विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे आणि मुंबई येथे सुद्धा कुरिअर सेवा उपलब्ध. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आणि आम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहतो काय आम्ही पण ती म्हणजे कमेंटची. तर ती कमेंट करणाऱ्यांची नावे मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तत्पूर्वी मागच्या एपिसोड मध्ये आमच्यापासून एक छोटी चूक झाली हो. काय संतून दादा कांबळे यांचं नाव आम्ही चुकून दुसरं घेतलं, त्याबद्दल त्यांनी आम्हाला माफी करावी. तर चला तर मग आपण कमेंट करणाऱ्यांची नावे वाचूया. घेतलंय बरं का नाव बघा. रमेश गायकवाड, अनिकेत कदम, ऋषिकेश सूळ, रफिक मुजावर, गणेश देवकाते, संतोष लोखंडे, परमेश्वर आरमाने, मोहन दिवे, प्रफुल्ल राजेवळे. ही कमेंट वाचून आम्हाला खूप दुःख झालं आणि वाईट पण वाटलं. सोमनाथ भाऊ आणि तुमच्या दुःखात कायम सोबत आहे. सोमनाथ गरड. दादा आपल्याला 5 कमेंट वाचायच्या होत्या, 5 प्रेक्षकांच्या, आणि तू आता 10 वर आलायस. थांबायचं काही केलं नाही. अध्यक्ष कमेंट एवढ्या भारी भारी येते की मला थांबवतो वाटत ना. होय ना, असं वाटतंय मस्त कमेंट वाचावं. मला इथं म्हणत येते आपण एपिसोड जरा कमी करावा आणि कमेंटचं सेक्शनच वाढवावं जास्त. तर प्रेक्षक अध्यक्ष म्हणतील तसं झालं पाहिजे. 100 भाग पर्यंत तुमचं आम्ही 100 वेळा आणि 100 कमेंट करणाऱ्यांची नावच घेतली पाहिजे बघा. चांगला चांगला कमेंट करा आणि आपला एपिसोड शेअर करा. चालू करायचा एपिसोड आपल्याला. आणि अजून एक कमेंट आहे का नाही दणकून करा बरं का. राणी, तुझं नाव कोणी ठेवलं का राणी? लाजते, येडी झाली का? बरं झालं पण इथं आलो. हां, कोणी बघितलं ना तर लग्नाच्या अगोदर ब्रेकअप व्हायचा आपला. वेळ आहे ना, लग्नानंतर पण असं असंच करशील ना? नशीब नाही, लाज वाटते का तुला? किती वाजता जाणार आहे? व्हॉट्सअपवर तर बराबर बोलते. राणी, तुझा मी पहिला की दुसरा? मी पाहिलाच असेल. इकडे इकडे बस, त्याच्या जवळ नको बस. हो नाही, तुझा पाहुणा बिवणा नाही ना? हे राणी, लग्न करशील ना तू? हा बोलते की नाही बोलते? नक्की करशील ना लग्न? अरे वाट बघत बघ वाट.
सोड. मी काय बोलतो, सोडून तर नाही ना जाणार? हा बोलते की नाही बोलते का तू? मग ठीक आहे. सोडून अरे आधी भेटू दे तर. हे कोण आहे रे? येडा वेडा लागत ना. पियालाय वाटतं. मरू दे त्याला. मग काय म्हणते? काय नाही म्हणत. त्याला मरू दे. राणी, तुझ्यासाठी मी कविता केली, ऐकू? ऐक. तो ऐकत नाही ना. बघ, आपल्या लग्नात तुझ्या बापाच्या पैशाने बँजो वाजेल. कविता आहे, कविता आहे. हां, आपल्या लग्नात तुझ्या बापाच्या पैशाने बँजो वाजेल. आणि परत तुझं दिवाळ वाजत. हा आपल्यालाच बोलतोय का रे? असं वाटतंय तो आपल्यालाच बोलतोय. मरू दे. कविता आहे, कविता आहे. आपल्या लग्नात तुझ्या बापाच्या पैशाने बँजो वाजेल. आपली जोडी म्हणजे शाहरुख आणि काजल. पर तू कशाला असते? आवडली होय? तू पण करशील का माझ्यासाठी कविता? शाहरुख काजल नाही रे, तू देवदास होणार आहे परत. हा आपल्यालाच बोलतोय. चल परत तुला इथं जायचं आहे माझ्या जोडीला. कशाला बोलतो? हा तुला काय देऊ का लावून? तुला काय मी काय वाईट सांगते? तिच्या नादा लागू नको. ती आहे ना तुला सोडून जाणार आहे. किती पागल माणूस. अरे तुला कळतं का? जा ना, तुला कळत नाही दोघं भाऊ बोलतो इथं. नको जाऊ, थांब. भाऊ कधी झालो मी तुझा? काय पण बोलतोय? हा या गावातलं म्हणून सोडून देतो. थांब, तू इथंच थांब. तू 5 मिनिटं चल गे. तू 5 मिनिटं थांब. जा जा, थांब ना तू. परत तुला माझ्याकडे यायचं आहे. तू इथंच बस गे. तुम्ही माझ्यासारखं पिऊन फिरणार आहेस. तू फक्त थांब. तुला सोडतो आणि याला बघतो. हॅलो बेंगरे, थांब तुला दाखवते. कस दिसतेस? अरे ना यारसा. रे अरे का पडलास? बिगरे असं का पडलास तू? अगं तुझा चेहरा त्यात मी दाखवतो तू का नाही? बघ माझा हिरमोड केलास. असं करते तुम्ही? आरसा का फोडला? राजा का तर त्यात माझं प्रेमात हारलेलं तोंड दिसत होतं म्हणून फोडला. म्हणजे तुला नाही कळायचं. अगं कळलं असं सांग की मग. राजा तू कधी कुणा खरं प्रेम केलंय का? हा मग केलंय की. आईवर केलंय, कपिलावर केलंय, जोडीदारावर केलंय, माझ्या देशावर केलंय. म्हणलं होतं ना तुला नाही कळायचं. तुला तवा कळल जाऊ तू प्रेमात हारशील. बिगरे एक तुला सांगू का, तू काय बोलतेस ते मला काही सुद्धा कळण झाले. पण तू ज्याच्यावर जीव लावलायस का नाही तो तुला एक ना एक दिवस नक्की भेटेल.
सोन्या, ठीक वाटतंय ना तुला? सोन्या, अरे काय विचारतेय मी? ठीकच ना तू? आणि किती दारू प्यायला सोन्या? काय अवस्था करून घेतलीस ही? ऋतू, गुड्डे, काय चुकलं ग माझं? काय चुकीच केलं मी? जी ऋतू मला नाही म्हणली. सोन्या, अरे काय ऋतू ऋतू लावलंयस? आणि ती गेली म्हणजे सगळं संपलं का? आजूबाजूला बघ अरे, आणि मला सांग, आम्ही सगळे तुझ्यासाठी कोणीच नाही होत का? आणि काय रे, आपणचा विचार केलायस? तुला जर का असं तरी दारू पिलेलं बघितलं तर त्यांची काय अवस्था होईल सोन्या? आणि त्यांचं तरी तुझ्याशिवाय कोण आहे रे? सोन्या, शुद्धीत ये. गुड्डे, तू नको मला शिकू, कळतं माझ मला. सोन्या, आतापर्यंत ना मला येणंच तारलंय. सोन्या, अरे कसा होतास आणि कसं झालायस तू? सगळा गाव तुझ्याकडे आदर्श म्हणून बघत होता, आणि काय अवस्था केलीस ही तू? आवाज मला काय सांगू नको, तू जायच ना. गुड्डे, ऋतूच्या ऐवजी जर मी तुझ्यावर प्रेम केलं असतं ना, तर तू नसती मला सोडून गेली. नसते ना गेली गुड्डे, नसते ना गेली. सोन्या, मी कुठे चालली आहे? मी इथेच आहे. मला एक सांग, एक मुलगी सोडून गेली म्हणून स्वतःची अशी अवस्था केलीस, कितपत योग्य आहे हे? सोन्या, हे बघ मी काय सांगते नीट ऐक. लवकरात लवकर सावरण्याचा प्रयत्न कर. अरे तुझ्या जगण्याला एक नवीन दिशा दे. कळतंय ना तुला मी काय म्हणते? सोन्या, होय, सगळं कळतंय मला, पण मला ना खरं सांगतो आता जगायची इच्छाच नाही राहिली. सोन्या, अरे भानावर ये. काय बरवतोस तू? तुला तरी कळतंय का? हे बघ सोन्या, अरे आशा आणि विश्वास कधीच चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं की आपण आशा कुणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है, और एक वादा है जानम. आईला कसं दिसते मी? एकदम राजबंडात दिसत असेल. हा, पोरगीनं बघितलं का नाही मला? माझ्या प्रेमातच पडली पाहिजे. अध्यक्षाला जरा जाऊन विचार तू कसं का दिसते मी. हा, अध्यक्ष समोर जरा स्टाईल मारत जातो. ठीक आहे,
यायला हे असं का चालायला लागले? अध्यक्ष आय एम लखन कांता. लखनकांता पण असं का चालतोस? काय डोंगराला कराट उठलंय का? अध्यक्ष ही आजकालची स्टाईल आहे, तुम्हाला नाही कळणार. हे स्टाईल मग आजकालची मग आता काही बोजगार कशाला घातलायस? मापच तर घालायचं स्टाईल मारायला. अंगापेक्षा बोंगा मोठा करून ठेवलायस. अध्यक्ष माप काढ नका या ड्रेसची. अरे मापच घाल म्हणते मी, माप काढत नाही मी. अध्यक्ष तुम्हाला नाही करणार. आता मी चालली त्याला कॉलेजला. कॉलेजला? मग तू आणि तुला कोण कॉलेजला घ्यायचंय? हवा अध्यक्ष मी शिकाय नाही का चाललो. मग कशाला? हवा अध्यक्ष कॉलेजवर लय भारी भारी पुरी असते त्या. मग पुरीचा तुझा काय विषय? हो पुढल्या जिंदगीत आपल्या बघा नको, लग्न बिग्न करायला नको. म्हणजे पुरगी पटवायला कॉलेजला चाललायस? मग लगा लगा जाणतायस काम. कॉलेजमध्ये हाकलून काढतील, कुणातरी बारकं पोरगं चुकलंय. हाकलून काढते ती. तुम्हाला नाही करणार या स्टाईलचा विषय. आणि तुमची सायकल घेऊन चालू आता. माझी सायकल कशाला आता? अर्ध्या पोरी सायकलवरच फिदा होत्या. मग होय का माझी सायकल लय फेमस आहे. मग ती काढा, मी जातो जरा घेऊन सायकल तुमची. दर्जा वाढलाय लागा तुझा. मग जशी माझी सायकल नेतीस तशी माघारी आणायची. देतो आणून काढा ती लवकर. आणि ती नव पुरगी पटली तरी मला पण सांग, मी पण उद्यापासून कॉलेजला जातो. नाही नाही तुमचं नाही ती काम, फक्त लखनचं काम आहे ती, कळलं का? अध्यक्ष आहे मी. अहो तुम्ही अध्यक्ष आहे पण मी उपाध्यक्ष आहे, तुम्हाला नाही करणार. आलोच. अध्यक्ष पुढला याचा दरार मी. खायला होते लक्क्याचं काम झालं तर आपण पण उद्यापासून कॉलेजला जायचं. ह्याच्यापेक्षा मोठा दर्जा माझा असणार आहे. शीट अध्यक्ष आहे मी. सायकल नेलं तर छान म्हणजे झालं माझी. बाबा इकडे इथे 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 काय रे? हा मगाशी काय बोलत होतास? हा बोल ना आता काय? अरे मी तुला चांगलं सांगत होतो. ती पोरगी आहे ना, तिच्या नादाला लागू नको तू. नादाला लागल तू कोण सांगणार मला? अरे ते पण तुला सोडून जाईल भावा. येडा झाला का? तुला माहित नाही आयटम आहे ती माझी आयटम, कळलं का? आमच्या गावात पोस्टर लागतात आमचे, विचार भावांना. अरे आयटम ते पण एक दिवस तुला सोडून जाते का नाही बघ. काय बघताय मला मारायचं का? अरे तुम्हाला मारायला मला. अरे काय केलं? आता कसं वाटतं? तू माझ्या सोनपरीला बोललो माझ्या आयटमला. बोलशील पुन्हा?
तिला पकडा पहिला. अरे तुझ्या मोबाईल मध्ये उभं राहून रेकॉर्डिंग केलं तर सोड ना, वाचवा प्लीज, सोड ना. सोनिया तिला सोड रे. तिला बोला जास्त बडबड केलास ना. अरे बघताय का, वाचवा ना त्याला. एखादा जीव जाईल तुम्हाला घात करतो ना. अरे सोड, सोनिया. काय नाही कोण करणार कळलं का? जास्त वळवळ केलास ना तिला मारून टाकेल कळलं. शांत हो. सोड रे मला, सोड रे मला. हे सोड ना सोनिया. हे वाचवा कोणतरी प्लीज, वाचवा ना त्याला. तू जर शांत नाही ना बसला तर हे तिला मारून टाकेल कळलं का? काय बोलतोय तू? हे सोड ना, सोड ना. लागलं नाही ना सोन्या? सोड लागलं ना. उचल उचल त्याला दवाखान्यात घेऊन या. उचल उचल उचल. राघवम रामचंद्रम च रावणहारी रमापती राजीव लोचनम रामम त्वं वंदे रघुनंदनम. आजचा हा दिवस आपण वाईट प्रवृत्तीवरती सत्याचा विजय म्हणून साजरा करतो. तर अशा विजयाचा उत्सव विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आत्ताच तुम्ही पाहिलं की क्षुल्लक गोष्टीमुळे घेतले जाणारे टोकाचे निर्णय म्हणजेच आजकाल रावणरूपी लोकांच्या मनामध्ये असलेली रावण वृत्ती पाहिलीत. तुम्ही आजूबाजूला किंवा बातम्यांमध्ये बऱ्याच वेळा पाहिलं असेल की फक्त रागाने बघितलं, रस्त्याने जाताना चुकून धक्का लागला, आरेला कारे केलं किंवा चूक नसताना गुंड प्रवृत्तीचा माज दाखवला. अशा सहज क्षुल्लक गोष्टींमुळे एकमेकांच्या डोक्यात दगड घातला जातो किंवा चाकू भोगसून खून केला जातो. तुम्ही कधी असा विचार केलात का की तुम्ही रागाच्या भरात केलेल्या तात्पुरत्या कृतीमुळे किंवा कायदा हातात घेतल्यामुळे तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता आणि याचा परिणाम तुमच्या कुटुंबावरती होऊ शकतो. तुमच्या कुटुंबाला तुम्ही केलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे त्यांची काही चूक नसताना त्यांना वाईट टाकलं जाऊ शकतं. त्यांच्यासोबत असलेले सगळे नातेसंबंध तुटले जाऊ शकतात. तर आम्हाला तुम्हाला भागाच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की अशा रावणरूपी वृत्तीचा आजच नायनाट करूयात आणि खऱ्या अर्थाने प्रभू श्रीराम यांना वंदन करूयात. जय सियाराम.